नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि या सुनावणीसाठी अशोक खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित करण्यात आलं। तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील ॲडव्होकेट शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद केला। यावेळी पोलिसांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली। सुनावणीच्या शेवटी सगळ्यांचा युक्तिवाद झाल्यानंतर तुला काही बोलायचं आहे का असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला आणि यावर हात जोडून काही नाही असं अशोक खरात म्हणाला। दरम्यान कोर्टात नेमका काय युक्तिवाद झाला आपण पाहूया। तर कोर्टातला युक्तिवाद सध्या आपण पाहतोय। सरकारी वकील असं म्हणाले की खरातच्या अत्याचारांमुळे महिला गर्भवती राहिली। खरातनं गोळ्या देऊन गर्भपात केला। खरातनं औषध कुठून आणलं त्याचा तपास करायचा आहे। तू अप्सरा आहेस असं सांगून खरात शोषण करायचा। खरातकडे कोणतं जडीबुटीचं औषध आहे ते शोधायचंय। पीडितांकडे खरात आधार आणि पॅन कार्ड मागायचा। आधार कार्ड पॅन कार्ड का मागायचा ते तपासायचंय। 7 दिवसांची पोलीस कोठडी पाहिजे। तर खरातचे वकील म्हणाले खरात विरोधातले दोन्ही गुन्हे एकसारखे आहेत। गर्भपाताचा आरोप होतोय पण कालावधी कोणता? सोशल मीडियातील व्हिडिओ विरोधात गुन्हे दाखल होत आहेत। काळ्या जादूच्या आरोपांसाठी पुरावे काय? आधी 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती, आता 7 दिवसांची गरज नाही। पुन्हा सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला। खरातनं गंभीर गुन्हे केले, तपासासाठी 7 दिवसांच्या कोठडीची गरज आहे। त्यावर न्यायाधीशांनी विचारलं तुम्हाला काही सांगायचंय का? त्यावर खरात हात जोडून काही नाही असं म्हणाला। न्यायाधीशांनी खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे। एसआयटी कडून 3 ते 4 डॉक्टरांची चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यात नाशिकमधल्या एका मोठ्या डॉक्टरचा समावेश असल्याचं समजतंय। खरातनं याच डॉक्टरांकडून सल्ला घेऊन ओशनो जलच्या नावाखाली गुंगी येणारी औषधं, वेदनाशमक गोळ्या महिलांना दिल्याचं सूत्रांनी म्हटलंय। तसंच महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरांची एसआयटी कडून चौकशी झाल्याची माहिती मिळतेय। अशोक खरातच्या कारनाम्याची आणखी एक घटना समोर आली आहे। पूजाविधीच्या बहाण्यानं तसंच लग्नाचा आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवरती अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी खरातवरती सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जे विवाहस्थळ आलंय त्याच्याशी सुखी संसार होईल का अशी विचारणा करण्यासाठी पीडित महिला 2013 मध्ये पहिल्यांदा खरातकडे गेली होती। त्यांना सुखाचा संसार होईल असं सांगून ईशानेश्वर मंदिरामध्ये जाऊन पूजा करण्यास सांगितलं आणि त्यानंतर या पीडित महिलेचा विवाहही झाला होता। तिला 2 अपत्य झाली, मात्र काही दिवसांनी घरगुती भांडणं टोकाला गेल्यानं पती आणि पत्नी विभक्त झाले। त्यानंतर पुन्हा पीडित महिला आई-वडिलांसोबत खरातकडे भविष्याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी गेली। तेव्हापासून त्यानं तिच्यावरती वाईट नजर टाकायला सुरुवात केली। तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून तिच्यावरती अत्याचार केले। तुझा घटस्फोट लिखित होता, तू मागच्या जन्माची अप्सरा आहेस आणि मी अवतारी पुरुष आहे। माझे 2 विवाह होणार आहेत, दुसरा विवाह तुझ्याशी होणार आहे असं सांगून पीडितेवर अत्याचार केला। महिला गरोदर राहिल्यानं त्यानं गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून महिलेचा गर्भपातही केला आणि त्यानंतर या पीडित महिलेनं खरात विरोधात पोलीस ठाणं गाठलं। त्यामुळे भोंदू अशोक खरातनं गोळ्या कुठून आणल्या, कोणता डॉक्टर आणि मेडिकल दुकानदार त्याच्या नियमित संपर्कात होता, विशिष्ट डॉक्टरकडून गर्भपाताचं औषध तो घेत होता का, महिलांना कोणत्या डॉक्टरकडे पाठवत होता याचा तपास केला जाणार आहे। त्यामुळे आता खरातच्या संपर्कातील डॉक्टरही रडारवर येणार आहेत। भोंदू खरातचा 4 वर्षांपूर्वीचा आणखी एक कारनामा समोर आलाय।
2022 मध्ये विकास देवटेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। संबंधित तरुण साई संस्थांमध्ये नोकरीला होता। खरातनं या तरुणाला नोकरीतून काढून चाकू आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती। खरातच्या मानसिक त्रासाला कंटाळून विकास देवटेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती। पत्नीसोबतच्या वादातून सासरच्या मंडळींसह खरातनंही त्रास दिल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता। मात्र दोषारोपपत्रातून अशोक खरातचं नाव वगळण्यात आल्याचं समोर आलंय। त्यामुळे देवटे आत्महत्या प्रकरणाचा पुन्हा सखोल तपास होण्याची गरज निर्माण झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।